आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या. पोलीस भरती लेखी परीक्षानिमित्त जिल्हाधिकारी यांचे प्रतिबंधात्मक आदेश लागू. परभणी जिल्हा पोलीस दलातील भरती प्रक्रियेदरम्यान दिनांक 31 जुलै बुधवार रोजी सकाळी 10 ते 12 वाजेच्या दरम्यान परभणी शहरातील जिंतूर रोड परिसरातील ज्ञानोपासक महाविद्यालयात लेखी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या वतीने परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहे. या संदर्भातील आदेश आज दिनांक 30 जुलै मंगळवार रोजी जाहीर करण्यात आले. परभणी पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेच्या अनुषंगाने 31 जुलै बुधवार रोजी सकाळी 6 ते दुपारी 4 वाजेच्या दरम्यान परीक्षा केंद्र परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना प्राप्त अधिकाराचा वापर करून परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरातील टेलिफोन, STD, भ्रमध्वनी, ISD, फॅक्स केंद्र, झेरॉक्स केंद्र व ध्वनिक्षेप बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. हे आदेश परीक्षेशी संबंधित अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना लागू राहणार नाहीत. सदर आदेश सकाळी 6 ते सायंकाळी 4 वाजे दरम्यान लागू राहणार आहे. मनपा आयुक्त सांढोर यांना निलंबित करण्याची आमदार डॉक्टर राहुल पाटील यांची मागणी. परभणी शहरातील रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे, जागोजागी साचलेले कचऱ्याचे ढिगार यामुळे परभणी शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या संदर्भात नगरसेवक, नागरिक, लोकप्रतिनिधींनी निवेदन देऊन सुद्धा मनपा आयुक्तांनी कोणतीही दखल घेतलेली नाही. यामुळे परभणी शहरातील नागरिकात तीव्र संताप व्यक्त होत असून नागरिक तीव्र आंदोलनाच्या तयारीत आहे. त्यामुळे परभणी महानगरपालिकेतील वादग्रस्त आयुक्त तृप्ती सांढोर यांचे निलंबन करून त्यांची खातेनिहाय चौकशी करावी अशी मागणी आमदार राहुल पाटील यांनी आज दिनांक 30 जुलै मंगळवार रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन केली. परभणी महापालिकेवर प्रशासक तथा आयुक्त म्हणून तृप्ती सांढोर यांची नियुक्ती झाल्यापासून सातत्याने परभणी शहरातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कर्मचाऱ्यांचा वेतनाचा प्रश्न प्रलंबित राहिल्याने सातत्याने कर्मचारी संपावर गेले आहे. हनवत खेडा ते नौहाती पुलाचे काम रखडल्याने ग्रामस्थांचे हाल. जिंतूर तालुक्यातील हनवत खेडा ते नौहाती या दरम्यानच्या नाल्यावरील पुलाचे काम बऱ्याच दिवसापासून रखडल्याने दोन्ही गावासह अन्य गावातील ग्रामस्थांना येथून ये जा करणे अक्षरशः जिकिरीचे बनले आहे. हनवत खेडा ते नौहाती या दरम्यानच्या नाला आणि नदीवर पूल उभारणीचे काम सुरू झाले होते, परंतु संबंधित एजन्सी धारकाने ते काम अर्धवट सोडून दिले. आज ना उद्या काम पूर्ण होईल व वाहतूक सुरळीत होईल अशी अपेक्षा ग्रामस्थ बाळगून होते. दुर्दैवाने संबंधित एजन्सी धारकाने या अर्धवट रखडलेल्या रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष केल्याने संबंधित ग्रामस्थांनी एजन्सी धारक व सरकारी यंत्रणेकडे पाठपुरावा केला, परंतु कुणीही खुलासा दिला नाही. याचा परिणाम या पावसाळ्यात या दोन्ही गावाच्या ग्रामस्थसह शाळकरी मुले व रुग्णांना पुलाअभावी ये जा करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अर्धवट सोडून दिलेल्या काम लवकर पूर्ण करण्याची अपेक्षा ग्रामस्थ करीत आहे. बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे साडेगाव ते दुधगाव रस्त्याची चाळणी. रस्त्याच्या मधोमध झालेल्या असंख्य खड्ड्यामुळे जिंतूर तालुक्यातील साडेगाव फाटा ते दुधगाव रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली आहे, ज्यामुळे परिसरातील नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे, तर वाहन चालकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. गत 10 वर्षापासून हा रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. परिसरातील वस्ता, आसेगाव, उकडी, चिंचोली, कवडगाव, सोन्ना, दुधगाव आदी गावातील नागरिकांना परभणीशी जोडणारा हा एकमेव जिल्हा रस्ता आहे. विशेष म्हणजे या रस्त्याच्या दोन्ही बाजूला रस्ता दुरुस्ती झाली आहे, परंतु हा 2 किलोमीटरचा रस्ता दुरुस्तीविना का सोडण्यात आला हे एक न उघडणारे कोडे आहे. सध्या रस्त्यातील सर्व खड्डे पाण्याने भरले आहे. यामुळे खड्ड्यांचा अंदाज येणे अवघड झाले आहे. सध्या हा रस्ता अपघात प्रवण बनला आहे. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे परिसरातील एकमेव परभणी ते सोरजा बस बंद होणार असल्याची चर्चा आहे. हे लक्षात घेऊन महामंडळाने चाळणी झालेल्या 2 किलोमीटर रस्त्याची खड्डे बुजवण्यासह हॉटमिक्सने पक्की दुरुस्ती करून परिसरातील त्रस्त नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
परभणी मनपा पाणी वीज पुरवठा महावितरणकडून पुन्हा खंडित। परभणी महापालिकेच्या पाणी पुरवठा महावितरण कंपनीने पुन्हा एकदा खंडित केला आहे। यामुळे परभणी शहर वासियांना पावसाळ्यात पाणी टंचाई सामोरे जावे लागणार आहे। थकीत वीज बिलासाठी कंपनीच्या अभियंत्यांनी येलदरी येथील विहिरीसह धर्मापुरी येथील जलशुद्धीकरण केंद्राचा वीज पुरवठा खंडित केला। सोमवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आल्याने आज मंगळवारी परभणी शहरातील नागरिकांना निर्दळीचा सामना करावा लागला। महावितरण कंपनीने गेल्या 2 महिन्यात या पद्धतीचे सातत्याने कारवाई सुरू केल्याने महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने संताप व्यक्त करण्यात आला। गंगाखेड शहरात अस्वच्छता पसरल्याने धूर फवारणीची मागणी। गंगाखेड शहरात गेल्या 10 दिवसापासून सतत पाऊस होत असल्यामुळे गंगाखेड शहरातील भगवती मंदिर, शिवाजी चौक व सराफा मार्केट येथे मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरल्याने पाहावयास मिळत आहे। गंगाखेड नगरपालिकेच्या वतीने लवकरात लवकर घाणीवर उपाययोजना करून सर्व शहरामध्ये साथीचे आजार कमी करण्यासाठी धूर फवारणी लवकरात लवकर करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। शहरामधील सर्व देवस्थान मंदिरासमोर आजूबाजूला मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांच्या वतीने घाण टाकण्यात येत आहे। घाण कोण टाकत आहे हे कळू शकत नाही, त्यामुळे त्या ठिकाणी CCTV कॅमेरे लावून संबंधित घाण टाकणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करावी। ममता कॉलनीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये घाण दिसून येत आहे। नगरपालिकेने स्वच्छता अभियान राबवत लवकरात लवकर कारवाई करावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गंगाखेड तालुकाध्यक्ष उद्धव सातपुते, शहराध्यक्ष सय्यद समीर, उपतालुका प्रमुख नारायण घनवटे, शेख मुस्तफा, दत्तराव भोसले, गौतम रोहिणीकर, नरहरी भोसले, माधव चौहान, शेख अकबर, शेख हमीद, शेख समीर, शेख अनवर, जुबेर पठाणसह आदींच्या वतीने करण्यात आले आहे। स्नेह भोजनाने शिक्षण सप्ताहाची सांगता। जिंतूर तालुका गट शिक्षण अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। पांगरी येथील जिल्हा परिषद व उच्च प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक KC घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण सप्ताह मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला। या कालावधीत विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांना खूप काही शिकायला अनुभवायला मिळाले। यामुळे मुलांचे खूप फायदा झाला, त्यांच्या अंगी असलेल्या कौशल्याचा विकास झाला। यातून शैक्षणिक साहित्य निर्मिती, मातीकाम, मुखवटे तयार केले, तसेच नवीन तंत्रज्ञानाची ओळख झाली। सांस्कृतिक उपक्रमांतर्गत विविध कला सादर करण्याची शिकण्याची संधी मिळाली। शेवटचा दिवस समुदाय दिवस होता। समाजाचा शाळेत सहभाग असावा म्हणून समाजातील दानशूर व्यक्तीकडून तिथी भोजन घेण्याचे आवाहन करण्यात आले। यामुळे समाज सहभाग वाढला। भविष्यात समाजाकडून शाळेला खूप काही मिळणार आहे। आज तिथी भोजन स्नेह भोजनने शिक्षण सप्ताहाची सांगता झाली। सतत पाऊस असूनही तिथी भोजनाला मोठ्या संख्येने विद्यार्थी हजर होते। बालाजी राऊत यांनी सर्व मुलांना मिठाई वाटप केली। त्यानंतर घोषवाक्ये, पोस्टर निर्मितीबद्दल माहिती देण्यात आली। या सप्ताहासाठी शाळेतील शिक्षक योगेश लांडगे, विशाल चव्हाण, सविता बडी, सुनंदा जाधव, रुपाली नागरगोजे, विद्या कावटवार, मयुरी जोशी, शिल्पा देशमुख, गोपाळ राऊत, गौडन भनवटे, बालाजी राऊत यांनी परिश्रम घेतले। शिवनारायण भाऊ मालानी यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार। सेलू तालुका प्रवासी संघटनेचे अध्यक्ष, सेलू शहरातील प्रसिद्ध असलेल्या विजय मेडिकलचे मालक तथा सेलू येथील गोशाळेसह विविध सामाजिक कार्यात हिरहिरीने सहभाग घेणारे शिवनारायण भाऊ मालानी यांचा आज दिनांक 30 जुलै मंगळवार रोजी वाढदिवसनिमित्त त्यांचे सत्कार करून पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आली। यावेळी परभणी जिल्हा परिषदेचे माजी आर्थू बांधकाम सभापती अशोक नाना काकडे, समितीचे संचालक शैलेश तोष्णीवाल, पत्रकार मोहम्मद इलियासभाई नवाब, कृष्णा काटे, अशोक उफाडे, रघुनाथ बागल, जगन्नाथ पवार, राजेंद्र करवा, आनंद सोनी, सूर्यकांत जाधवसह आदींची उपस्थिती होती। जादा बस सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी व आगार प्रमुखांना निवेदन। जादा बस अभावी विद्यार्थी व प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन त्वरित जादा बस सुरू करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे। नियमित असलेल्या परभणी ते सोरजा बसला दररोज तोबा गर्दी होत आहे। बसमध्ये पाय ठेवायला जागा नाही। अशा वेळेस विद्यार्थ्यांना
सक्तीने शाळा व कॉलेजला दांडी मारावी लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. हे लक्षात घेऊन परभणी येथील आगार प्रमुखांना परभणी ते आसेगाव दुधगाव सकाळी 7 वाजता व दुपारी 2:30 वाजता व सायंकाळी 5 वाजता जादा बस लवकरात लवकर सुरू करावी यासाठी निवेदन देण्यात आले. तसेच या संदर्भात जिल्हाधिकारी यांनाही त्रस्त विद्यार्थी व प्रवाशांनी निवेदन देऊन जादा बस त्वरित सुरू करण्याची मागणी केली.